नमस्कार मित्रांनो, ऋतिका रिव्ह्यू या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा 30 जूनचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत। तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता दीपिकल बॅगा घेऊन मंजिरीकडे आलेला असतो, तेव्हा मंजिरी म्हणू लागते, दीपिकल अरे तू बंदोबस्तासाठी नाही गेला का? तेव्हा दीपिकल म्हणू लागतो, मंजिरी ताई अगं आज मी ना सुट्टीवर आहे, त्यामुळे मी ड्युटीवरती नाही गेलो। रायभाऊ गेला का? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो पण तू एवढ्या बॅगा घेऊन कुठे चाललाय? त्यावर दीपिकल म्हणू लागतो, मंजिरी ताई अगं मी या चाळीत राहायला आलोय, तेच माझी शिफ्टिंग चालू आहे ना। तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे बापरे म्हणजे तू आमचा शेजारी झाला? तेव्हा दीपिकल म्हणू लागतो, हो। त्यावर मंजिरी विचारू लागते, अरे पण तू जागा का बदलली? पहिली जागा चांगली नव्हती का? त्यावर दीपिकल म्हणू लागतो, मंजिरी ताई अगं पहिली जागा ना छोटी होती, माझं एकट्याचं होतं तोपर्यंत ठीक होतं, पण आता फॅमिली वाढल्यानंतर पुरणार नाही ना, म्हणून मग इकडे मोठी रूम घेतली। तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, अच्छा म्हणजे फॅमिलीचा विचार चालू झाला आहे का? त्यावर लगेच दीपिकल म्हणू लागतो, हो मी लग्न करणार आहे। त्यावर मंजिरी आता लगेच छान मस्त, अरे बापरे फॅमिलीपर्यंत पोचलाय आमचा दीपिकल। तेव्हा लगेच दीपिकल म्हणू लागतो, मंजिरी ताई अगं पण तुझ्या चेहऱ्यावरती टेन्शन दिसतंय, नेमकं कसलं आहे? त्यावर मंजिरी म्हणू लागते, दीपिकल आता बघ ना, त्या विक्रांतिकाने तिच्या मुलाच्या प्रोटेक्शनसाठी रायाला तिथे ड्युटीवरती ठेवलं आणि रायाचा राग कसा आहे माहिती आहे ना, तिकडे काय होईल ना याचं टेन्शन येते। त्यावर लगेच आता डिफिकल्ट म्हणू लागतो, हो ना आज मी खरं तर सुट्टी घ्यायला नको होती, मी तिकडे असतो ना तर बरं पडलं असतं। त्यावर मंजिरी म्हणू लागते, हो ना डिफिकल्ट तू रायासोबत असला ना माझं टेन्शन जरा कमी होतं, काय होणार आहे तिकडे कुणास ठाऊक। तर इकडे रायाने आता या साहेबाच्या मुलाचं प्रोटेक्शन जे असतं ना ते थांबवलेलं असतं। राया गाडीसमोर आडवा उभी राहतो, गाडीतनं उतरायचं। आता लगेच त्या साहेबाच्या मुलाची सुशांतची कॉलर पकडतच राया त्याला ओढतच बाहेर काढतो, तुझी एवढी हिंमत, तुझी लायकी तरी आहे का ही सरकारी गाडी तुझ्या प्रोटेक्शनसाठी घेण्याची? चल निघ उतर। त्यावर लगेच आता सुशांत म्हणू लागतो, एक मिनिट सर तुम्ही मला ओळखलं नाही का? त्यावर लगेच राया म्हणू लागतो, तुझी ओळख करून द्यायची गरज नाही आहे, तुझ्यासारख्यांना मी लय ओळखून आहे। असेल तू नाशकातल्या साहेबाचा पोरगा, पण तू काही सरकारी नोकर नाही आहे या गाडीतनं तुला प्रोटेक्शन सहित घरी सोडायला। तुला जायचं आहे ना घरी तर तुझ्या गाडीत बसायचं आणि निघायचं। त्यावर लगेच शेकावून म्हणू लागतो, राया अरे थांबव नाही सगळं, अरे कशाला उगाच डोकाफोड करतोय, नसत्या पंचायती करू नको, साहेबांचा मुलगा आहे तो। त्यावर लगेच राया म्हणू लागते, शेखावत वर्दी घातली ना आपण, मग या असल्या नीच लोकांच्या प्रोटेक्शनसाठी का? अरे ही गाडी जनतेचा घाम काढून त्यांच्या सुरक्षतेसाठी बनवली आहे, म्हणून आपण नको त्या लोकांच्या प्रोटेक्शनसाठी ही गाडी वापरू शकत नाही शेकावत। आता राया लगेच हवालदारांकडे बघतो आणि काय रे तुम्ही लोक कोणी काय बी सांगेन तेच घेऊन पळता का? तुम्ही याचं प्रोटेक्शन करताय, याचं काय गरज आहे? त्या साहेबाला म्हणावं तुझा दिवटा एवढाच लाडका असेल ना तर तुझी गाडी घेऊन ये आणि याला घेऊन जा घरी, या गाडीत मी याला बसू देणार नाही म्हणजे नाही। तेव्हा शेकावत म्हणू लागतो, राया थांबव हे सगळं, तुला महागात पडेल। हे बघ साहेबांच्या मुलांचा असा अपमान साहेब खपवून घेणार नाही, त्यामुळे राया घरी तर सोडण्याचा प्रश्न आहे, जाऊ दे। तेव्हा राया म्हणू लागतो, प्रश्न कुठेही सोडायचा असू दे, पण या माणसाची लायकी या गाडीत बसण्याची नाही आहे, ही सरकारी गाडी आणि ही वर्दी आपण या असल्या लोकांसाठी चढवलेली नाही आहे शेकावत। जरा आपल्या वर्दीचं भान ठेवा आणि नीट कायद्यानुसार वागा। त्यामुळे या पोराला कुठे बी जायचं असू द्या, त्याच्या आईला म्हणावं गाडी घेऊन ये आणि तुझ्या काट्याला घेऊन जा, या गाडीतनं मी त्याला अजिबात जाऊ देणार नाही आहे। तेव्हा शेकावत म्हणू लागतो, राया तुला प्रोटेक्शनच्या ऑर्डर आल्या असतील वरून, तुला इथे ड्युटीला का लावलं आहे? प्रोटेक्शनसाठीच ना, मग नको तेव्हा ढवळाढवळ करू नको। त्यावर राया म्हणू लागतो, एक मिनिट शेखावत, ज्या ऑर्डरसाठी महिना लागतो ती ऑर्डर एका रात्रीत निघालीच कशी? कोणी हे सगळे कागदपत्र केले? एवढी सिस्टम कोणी बदलवली? मला ना हे कळायलाच पाहिजे शेखावत, मला माहिती आहे हे समजा तूच केलं आहे ना, तुझेच कारनामे येत नाही समजे। तेव्हा शेखावत म्हणू लागतो, राया मी ऑन ड्युटीवर नाही आहे, मी आज सुट्टीवर आहे, माझी वर्दी बघितली नाही अंगावर, मी रंगीत कपडे घालून आलोय, ते पण एक आमचं घरचं पर्सनल नातं आहे म्हणून आलोय स्वागतासाठी, एक सामान्य माणूस स्वागतासाठी येऊ शकत नाही, त्यामुळे मी आलोय। राया यात माझा काही संबंध येत नाही आहे।
तेव्हा लगेच आता राहायला लागते, बास. तुझी माणुसकी, तुझं पर्सनल नातं काय आहे ना शेकावत, हे मला चांगलंच माहिती. त्यामुळे एक गोष्ट डोक्यात फिट्ट करून ठेव, ज्याने कोणी एका रात्रीत हे प्रोटेक्शन मिळवलं आहे ना, त्याला मी सोडणार नाही आहे. त्याचं नाव मला कळायला हवं शेकावत. हे समजत तोच केलं आहे माहिती आहे. लवकरात लवकर बोल, कारण या असल्या सामान्य माणसाला या सरकारी गाडीची गरज नाही आहे. ही गाडी फक्त सरकारी माणसासाठी असते. हा कोण आहे? हा सरकारी ऑफिसर आहे की एखादा PSI आहे? कोण आहे ना, सांग ना, याचं काय लायकी याची. त्यावर शेकावत म्हणू लागतो, राया तू चुकतोय. हा साहेबांचा मुलगा आहे, साहेबांचा. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, असेल कुठल्याही साहेबाचा पोरगा, पण त्या बाईची आणि तिच्या पोराची या गाडीत बसण्याची लायकी नाही आहे. चल जा, तिला जाऊन सांग. हा राया तिच्या पोराला या सरकारी गाडीत बसू देणार नाही. तेवढ्यात लगेच आता शेकावत म्हणू लागतो, राया थांबव हे सगळं. त्यावर राया म्हणू लागतो, नाही थांबवणार, कारण माझी ड्युटी माझ्यासाठी फर्स्ट आहे. मी वर्दी घातली ती कायद्याच्या रक्षणासाठी, माणुसकीसाठी, तुमच्यासारख्या नीच लोकांच्या हाताखाली काम करण्यासाठी नाही. त्यामुळे शेकावत खरं खरं बोल, ही ऑर्डर कोणी मिळवली एका रात्रीत? त्यावर शेकावत म्हणू लागतो, सांगितलेलं कळत नाही? अरे मी नाही केलं हे सगळं. तेवढ्यात लगेच आता साहेबाची म्हणजे विक्रांतिकाची गाडी आलेली असते. गाडीतनं विक्रांतिका खाली उतरते. इन्स्पेक्टर राया भोसले, एका रात्रीत ही ऑर्डर मी मिळवली आणि इथे मी तुला माझ्या मुलाच्या प्रोटेक्शनसाठी कामाला लावले, इथे त्याला अडवण्यासाठी नाही. तुझी हिंमत कशी झाली या साहेबाच्या मुलाला गाडीतनं खाली उतरवायची? त्यावर लगेच राया म्हणू लागतो, असशील तू नाशिकातली साहेब, पण या गाडीतनं तुझ्या पोराला मी जाऊ देणार नाही. हा रायाचा सबूत आहे आणि हा इलाका रायाचा आहे. त्यामुळे तू काय बी करू शकत नाही. निघ तुझ्या पोराला घेऊन. तेव्हा लगेच आता विक्रांतिका भडकते, राया तू मोठी चूक केली. सुशांत माझा एकुलता एक लाडका मुलगा आहे. त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, असेल तुझा लाडका पोरगा न तर घे तुझ्या काट्याला गाडीत बसव आणि जा तुझ्या गाडीतनं घरी. मी पोलीस प्रोटेक्शन तुला देणारच नाही. तुमची तेवढी लायकी नाही, एवढं विसरू नका. त्याच वेळेस आता लगेच शेकावत म्हणू लागतो, साहेब आता हे अति होतं. सगळ्यांसमोर तुमचा अपमान केला जातोय. तेव्हा लगेच आता साहेब म्हणू लागते, राया नाशकात साहेबाचा शब्द म्हणजे साहेबच. तू जरी या लोकांना नकार देत असशील ना, तरी हे लोक तुझं ऐकणार नाही, कारण वरनं ऑर्डर मिळवली. सगळी सिस्टीम मी बदलवली, कारण तेवढी ओळख आहे माझी, पोच आहे तेवढी माझी, एवढं लक्षात ठेव. ते तर तुला चांगलंच माहिती आहे राया. त्यामुळे आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू नको. आता तर तुझ्या नाकावर टिचून मी माझ्या सुशांतला याच गाडीत घेऊन जाणार. असे म्हणताच आता लगेच साहेब आपल्या मुलाचा हात पकडते आणि गाडीत बसायला जाणार. तेच राया ओरडते, थांबा, गाडीत मी तुला बसू देणार नाही. तू या गाडीतनं तुझ्या पोराला नेऊ शकत नाही. आता हा राया आहे. या रायाचा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ. किती बी काय बी झालं तरी तुझ्या पोराला मी या गाडीचं प्रोटेक्शन देणार नाही, लक्षात ठेव. त्यावर लगेच आता शेकावत म्हणू लागतो, साहेब आता अति झालं आहे. खरं तर या रायाने सगळ्यांसमोर तुमच्या लाडक्या मुलाची कॉलर पकडून बाहेर काढलं आहे. आता साहेब भडकते, माझ्या मुलाची कॉलर पकडण्याची तुझी हिंमत कशी झाली? राया आता मी तुझं कुटुंब बर्बाद करणार. 24 तासाच्या आत तुझ्या अंगावरची ही वर्दी काढून फेकणार आहे. त्यावर लगेच आता राया म्हणू लागते, तू माझी वर्दी काढणार? माझी वर्दी काढणार तू? तुझी लायकी बघ आधी. ही वर्दी काय मी तुझ्या पैशाच्या जोरावर नाही मिळवली. अगं ही वर्दी मी कष्ट करून, घाम गाळून, मेहनत करून आणि माझ्या पांडुरंगाच्या आशीर्वादामुळे मिळवली. त्यामुळे तुला लाख जे प्रयत्न करायचे ना ते कर, पण माझ्या पांडुरंगाचा माझ्या डोक्यावरती आशीर्वाद असताना तू माझी वर्दी आणि माझ्या कुटुंबाला धक्का बी लावू शकत नाही. विक्रांतिका, कान उघडे ठेवून ऐक. हे बघ, तुझ्याकडे असेल पैशाची, पॉवरची सिस्टीम महत्त्वाची, पण माझ्याकडे माझ्यासाठी कायदाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे मी कायद्याच्या विरोधात जाऊन तुमच्यासारख्या या नीच माणसांना हे प्रोटेक्शन भेटू देणार नाही. तेव्हा लगेच आता साहेब म्हणू लागते, बास राया लय बोलला आता, आणि मी बी लय ऐकून घेतलं. आता बास. माझा मुलगा फक्त माझा लाडका नाही आहे,
तर अख्ख्या नाशिकचा लाडका आहे तो. त्यामुळे त्याचं स्वागत, त्याचं प्रोटेक्शन व्हायलाच पाहिजे. या समध्याची त्याला गरज आहे. त्यामुळे तो तर याच गाडीतनं घरी जाणार. मी पण बघते तू कसा अडवतोय आम्हाला. त्याच वेळेस लगेच आता विक्रांतिका तिच्या मुलाचा हात पकडते. तेव्हा लगेच सुशांत म्हणू लागतो, बाद झालं आई. अगं काय चालू आहे सगळं? हे बघ, आपल्यासारख्या सामान्य लोकांना या प्रोटेक्शनची गरज नाही आहे. हे बघ आई, तू सगळं माझ्या प्रेमासाठी करत असेल, प्रेमापोटी करत असशील ग, पण आपल्यासारख्या सामान्य लोकांना हे प्रोटेक्शन नको आहे ग. अगं आपलं चुकतंय ग आई, तुला कळत नाही आहे का? आता राया मात्र या सुशांतकडे बघू लागतो, कारण सुशांतमध्ये आणि त्याच्या आईच्या विचारामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. तेव्हा लगेच आता सुशांत म्हणू लागतो, सॉरी सर, खरंच माझ्या आईने हे माझ्या प्रेमासाठी केलं असेल, पण तिचा यात दुसरा काही स्वार्थ नव्हता हो. त्यामुळे प्लीज आम्हाला माफ करा, आमचं चुकलं आहे, आम्ही आमच्या गाडीने घरी जातो. तेव्हा लगेच आता विक्रांतिका म्हणू लागते, अरे सुशांत पण. त्यावर सुशांत म्हणू लागतो, आई आई चल ना गं, नको तमाशा करू इकडे, चल गाडीत बैस. आता दोघेही त्यांच्या गाडीत बसतात. तेव्हा लगेच आता विक्रांतिका म्हणू लागते, अरे सुशांत का असं वागलंस तू? अरे हे सगळं प्रोटेक्शन मी तुझ्या भल्याचा विचार करून केलं आहे. त्यावर लगेच सुशांत म्हणू लागतो, आई अगं पण का, काय गरज आहे या सगळ्याची? त्यावर विक्रांतिका म्हणू लागते, हे बघ सुशांत, आपला बिझनेस आता खूप वाढतो आहे, त्यामुळे आपले दुश्मन जरा जास्तच वाढलेत, म्हणून मला तुझी भीती वाटते रे. तुझ्या जीवासाठी हे पाऊल उचललं होतं. राया आता त्या दोघांकडे एकटक बघत असतो. त्याच वेळेस आता लगेच विक्रांतिका हसू लागते. राया बरोबर डाव टाकला, माझा निशाणा बरोबर लागला. त्यावर लगेच आता सुशांत म्हणू लागतो, आई अगं तू त्या सरांकडे बघून स्माईल का करतेस? अगं बास कर की आता. तेव्हा लगेच विक्रांतिका म्हणू लागते, नाही आता तर कुठे नेम अचूक लागलाय आणि खेळाला सुरुवात झाली. आता जेव्हा तुला कळेल ना राया, एका रात्रीत प्रोटेक्शनची ऑर्डर कोणी मिळवून दिली, तो जय घोरपडे, तेव्हा मात्र तुझा चेहरा बघण्यासारखा होणार आहे. आत्ता तर मी हा इक्का दाबलाय कारण मला अजून तुला त्रास द्यायचा आहे. आता मात्र हा इक्का हुकमाचा माझा समोर येईल ना, तेव्हा मात्र तुला धक्का बसणार आहे राया. असे म्हणत विक्रांतिका तर रायाकडे बघून हसते. त्याच वेळेस राया चुटकी वाजवतो, निघा असे म्हणताच आता गाडी निघालेली असते. तर इकडे आता राया पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो. सगळ्यांवरती भडकलेला असतो. तुम्ही का त्या बाईच्या मागे पुढे करता? ती बाई कशी आहे, किती नीच आहे हे समध्यांना माहिती, आणि आपण वर्दी कायद्याच्या रक्षणासाठी जनतेच्या काळजीपोटी घातलेली आहे, या बाईच्या कामासाठी नाही. हे कधी कळणार आहे तुम्हाला? त्याच वेळेस आता सगळे हवालदार खाली मान घालून उभे असतात. एक पंढरपुराचे इन्स्पेक्टर गायकवाड आलेले असतात. तेव्हा राय म्हणू लागतो, इन्स्पेक्टर गायकवाड, तुमचं पोलीस स्टेशन कुठलं? तुम्ही ही ऑर्डर फॉलो करतच कसे होता मला ते सांगा. त्यावर आता इन्स्पेक्टर गायकवाड म्हणू लागतात, मी माझं पोलीस स्टेशन पंढरपूर. तेव्हा राय म्हणू लागतो, पंढरपूरवरनं तुम्ही इकडे प्रोटेक्शन फॉलो करण्यासाठी आलात? अहो हे नाशिक आहे, हा एरिया माझा आहे, तुम्ही इथल्या ऑर्डर फॉलो कशा करू शकता? त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर गायकवाड म्हणू लागतात, हे बघा राया भोसले इन्स्पेक्टर साहेब, आपण तर खाकीचे वारस, त्यांच्या हुकमाचे इके. त्यांनी ज्या ऑर्डर दिल्यात त्या आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे, आणि म्हणूनच मला वरनं ऑर्डर आली आणि मला ती फॉलो करावी लागली. त्यावर राया म्हणू लागतो, बास, रायाच्या कायद्यात हे बसत नाही. रायाचा कायदा प्रामाणिकपणेच चालतो, त्यामुळे कोणी काय बी सांगन ते फॉलो हा राया करत नाही. एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐकायचे, त्या साहेबाच्या पोरासाठी कोणी प्रोटेक्शन मिळवून दिलं त्याचं नाव मला सांगायचं, ते नाव माझ्यासमोर आलंच पाहिजे. आता सगळेजण लगेच रायाकडे बघू लागतात. तेव्हा राय म्हणू लागतो, गायकवाड बोला, ते नाव मला कळायलाच हवं. आता मात्र रायाला जय घोरपडेचं नाव समजणार का हे आपल्याला बघायलाच भेटेल. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे राया त्या घरी आलेला असतो. मंजिरीने आता ती पांढरी रंगाची साडी घातलेली असते, म्हणजे त्यावरती हळदी कुंकवाचे जानकीने जे रंग उधळलेले असतात ना, ते सगळे आता बघून रायाला धक्का बसतो. तर इकडे विक्रांतिका खूप भडकलेली असते, कारण जानकी आणि मंजिरीने तिचा चांगलाच चाळीत अपमान केलेला असतो. त्या दोघींनी माझा अपमान केला, बदला घेणार. ही विक्रांतिका त्या दोघींचा बदला घेणार. त्यावर लगेच आता इकडे राय म्हणू लागतो, मिस्टर ही साडी तुला त्या साहेबाने दिली ना,
तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हो अरे पण राया ते. त्यावर राया म्हणू लागतो, बास, माझ्यापर्यंत गोष्ट होती तोपर्यंत ठीक होतं मिसफायर. आता तुझी ही साडी पाहून माझं डोकं सटकलंय. ती विक्रांतिका तुझ्यापर्यंत कशी काय पोचू शकते? आता मी तिला जिवंत मारून टाकणार. मला जेलमध्ये राहावं लागलं तरी चालेल, पण विक्रांतिकाला मी जिवंत सोडणार नाही. राय मात्र खूप भडकलेला असतो. मंजिरीला काय करावं काही सुचत नाही. तर त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.